म्हणूनच मी रोज रोज नाश्त्याचा घाट घालत नाही, कारण नाश्ता जरी केला तरी लगेचच स्वयंपाकाला लागावं लागतं, कारण आहोंना लवकर जायचं असतं आणि जेवण डब्बा सगळं काही त्यांना सोबतच द्यावं लागतं. तर तरी पण आज म्हटलं चला मस्त गरमागरम उपमा अगोदर करू आणि लगेच स्वयंपाकाला लागू. तर इथे छान अशी मी कढईमध्ये तेल, जिरे, मोहरी सगळं काही टाकलं, मिरची, कांदा टाकून कढीपत्ता टाकून छान अशी फोडणी केली. त्याच्यानंतर कोथिंबीर, मीठ टाकून उकळायला ठेवलं. आता इथे मी सोबतच चटणीची पण तयारी करत आहे. हरभरा डाळ भाजून घेतली आणि आता इथे उकळलेल्या पाण्यामध्ये मस्त भाजलेला रवा टाकून उपमा तयार करून घेतला. त्याच्यानंतर लिंबू पिळलं, कोथिंबीरसुद्धा टाकली. गरमागरम उपमा तयार आहे. आता इथे चटणीसाठी भाजलेली हरभरा डाळ, त्याच्यामध्येच भाजलेले शेंगदाणे, कोथिंबीर, थोडीशी मिरची, कढीपत्ता सगळं टाकून थोडंसं लिंबू टाकला आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त अशी इथे पातळ चटणी बनवून घेतली. ही चटणी खायला खूप छान लागते. फोडणीची सुद्धा गरज नाही. उपम्यासोबत अशीच ही चटणी आपण खाऊ शकतो. आणि मग आहोंना नाश्ता दिला. मीही नाश्ता केला आणि लगेच लागले स्वयंपाकाला. तर इथे मस्त गरमागरम चपात्या आणि शेवग्याची शेंगाची आमटी बनवत आहे. तर तुमच्या घरी हे असंच आहे का?